ही पणे वागले देहधारी, सदा जीवनी दंगजे राम नामी. नमस्कार त्या ब्रह्म आनंद स्वामी. जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, आज भाद्रपद अमावस्या, सर्व पितरी अमावस्या, अतिशय पुण्य पर्व काळ आहे आपल्या या संप्रदायामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या सर्वच संतांनी प्रत्येक तिथी ही अशी पावन करून सांगितली, पावन करून टाकलेली. अमावस्या आहे म्हणून मनात कुठलाच विकल्प येण्याचं कारण नाही की या सर्व पितरी अमावस्येला, म्हणजे अमावस्या आणि त्यात मध्ये सर्वात श्रेष्ठ अशी मानली जाणारी सर्व पितरी अमावस्या, ही अमावस्या सुद्धा ज्या महापुरुषांनी परम पावन केली त्या पूज्य श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अंतरंग शिष्यातील एक अंतरंग शिष्य परमपूज्य ब्रह्मानंद महाराज यांची आज 107वी पुण्यतिथी. आणि या पर्व काळावर, या चातुर्मासाच्या अतिशय पावन काळामध्ये आज आपण सगळे श्री महाराजांच्या कृपेने त्यांच्या चरणाशी, त्यांच्या चरणांवर आदरांजली वाहण्यासाठी म्हणून आपण एकत्र आलो. हा खरोखर फार भाग्याचा दिवस आहे. तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी असं म्हणत नाही, पण एवढे सगळे शिष्य वेगवेगळ्या ठिकाणी आज आपापल्या प्रपंचामध्ये गुंग झालेले असताना आपल्या सगळ्यांना महाराजांनी इथे बोटाला धरून ब्रह्मानंद महाराजांच्या पुण्यतिथीला एकत्र आणावं. ते आपली शक्ती, आपली बुद्धी नाही बरं, त्यांची कृपा आहे म्हणून इतकेच जण आपण आज त्यांच्या चरणात जवळ आहोत. ज्या महापुरुषांनी आम्हाला मोक्ष प्राप्तीचं रहस्य देऊन जीवनातलं खरं सत्य आणि जीवनाचं ध्येय ज्या सत्पुरुषांनी आपल्याला या संप्रदायामध्ये सांगितलं, एवढा मोठा वेदांत पंडित, एवढा मोठा शास्त्री, एवढा मोठा पंडित, एवढा मोठा दशग्रंथी असलेला हा ब्राह्मण, त्यांच्या आज पुण्यतिथीचा हा गुलाल, त्यांच्या कृपेने आपण त्यांच्या चरणांवर वाहू शकतो, त्यांच्या चरणांजवळ बसू शकतो. खरोखर सद्गुरू रायांची कृपा आहे. बरं, मी सांगत असताना कुठेही भावनेच्या आधारी जाऊन हे मी बोलत नाही, ही अनुभूती आहे सगळी. अनेक जन्मांचं पुण्य जेव्हा एकत्र येतं, एकवटलं जातं, तेव्हा त्या मानवी देहाच्या मुखामध्ये नाम घेण्याची सद्प्रवृत्ती होते किंवा नाम येतं, असं संत एकनाथ महाराज सांगतात. आणि त्या नामासाठी संपूर्ण जीवन वाहणारा असा महापुरुष म्हणजे पूज्य ब्रह्मानंद महाराज. त्यांची 107वी पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथीच्या पर्व काळावर आपल्याकडून ते 13 तासांचा मौनातला जप करून घेतात. आपल्याला तिथे येण्याची बुद्धी होते, ही आपली बुद्धी नाहीये, हे त्यांचं आपल्यावर असलेलं प्रेम आहे. त्यांच्या प्रती काहीतरी एक नामाची माळ, एक भावपुष्प वाहण्याचं पुण्य त्यांच्या कृपेने आज आपल्याला लाभलेलं आहे. खरी नामनिष्ठा आणि खरा ब्रह्मचारी, फार मी म्हटलं ही परंपराच इतकी दिव्य. एवढा वेदशास्त्र संपन्न असलेला महात्मा, एकदा सद्गुरूंची भेट झाली आणि आपली सगळी विद्या, आपली सगळी प्रतिष्ठा, आपली सगळं ज्ञान, आपली सगळी बुद्धी आपल्या सद्गुरूंच्या चरणी हा अर्पण करतो आणि आयुष्यभर केवळ नामाच्या सहवासात नव्हे, नामाच्या अभ्यासात, नामामध्ये दंग होऊन जातो. अशा महापुरुषाची आज पुण्यतिथी. कोण होते ब्रह्मानंद महाराज? ते कसे ब्रह्मानंद झाले? कुणी ब्रह्मानंद त्यांना केलं? कुणी त्यांना ब्रह्मानंद दिला? तो कसा त्यांना प्राप्त झाला?
हे सगळं जाणून घेणं आजच्या या पर्व काळावर मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या आणि विशेषतः आपली जी नवीन पिढी जी कुमार अवस्थेत आहे, जी तारुण्य अवस्थेत आहे, त्यांनी जर जाणून घेतलं तर त्यांच्या आयुष्याला एक वेगळं सकारात्मक असं वळण मिळेल. आयुष्याचा भरोसा नाही म्हणून शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा. एक वाक्य ब्रह्मानंद महाराजांचं मोक्ष प्राप्ती. उठता बसता येता जाता झोपेत सुद्धा अखंड नाम घ्यावं असे सांगणारे ब्रह्मानंद महाराज या कलियुगात, या घोर कलियुगामध्ये सत्संगतीशिवाय पर्याय नाही. सत्संगाचा महिमा अपार आहे. सत्संगाच्या योगाने अनेक लोक उद्धरून गेले. इतके सगळे सद्गुण एका सत्संगतीने मिळतात. त्या सत्संगाचं महात्म्य सांगणारे ब्रह्मानंद महाराज खरंच कोण, कुठले, कसे आपल्याला प्राप्त झाले, कसे महाराजांचे झाले. नराचा नारायण एका जन्मामध्ये मनुष्य होऊ शकतो हे दाखवणारे ब्रह्मानंद महाराज आपल्या सगळ्या नामसाधकांसाठी अतिशय आदर्श आणि प्रातस्मरणीय. दक्षिण कर्नाटकामध्ये धारवाड जिल्हा आणि माफ करा विजापूर जिल्हा, विजापूर जिल्ह्यामध्ये जालिहाळ नावाचं एक छोटस गाव आहे. आणि साधारण 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये या जालिहाळ गावामध्ये एक गाडगोळी परिवार राहत असे. देशस्थ ऋग्वेदी अश्वलायन शाखेचे भारद्वाज गोत्राचं हे सगळं कुलवंश त्या जालिहाळ नावाच्या गावामध्ये राहत असे. यांचे ब्रह्मानंद महाराजांचे आजोबा, त्यांचं नाव रामभट्ट गाडगोळी, अत्यंत आचार संपन्न, अतिशय विद्वान, वैदिक ज्योतिषशास्त्र याच्यामध्ये निपुण असलेला हा सगळा वंश त्या जालिहाळ नावाच्या पंचक्रोशीमध्ये नवे नवे विजापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या आचार संपन्नतेमुळे, त्यांच्या विद्वत्तेमुळे, त्यांच्या विनयशीलतेमुळे हे कुटुंब सगळ्या विजापूर जिल्ह्यामध्ये अतिशय नावलौकिक प्राप्त झालेलं. कुलधर्म, कुलाचार, अन्न संतर्पण नित्य, अखंड वेदशास्त्रांचं पठन, दया, परोपकार, अखंड अनुष्ठान करत राहणं. त्यामुळे सगळ्या ब्रह्मवृंदांमध्ये या घराण्याविषयी एक वेगळा आदर आणि त्यांचा एक आध्यात्मिक असा दबदबा, त्यांच्या विद्वत्तेचा, त्यांच्या आचार संपन्नतेचा आणि त्यांच्या विनयशीलतेचा असा एक दबदबा त्या सगळ्या परिसरामध्ये होता. रामभट्टांना बाळंभट्ट नावाचे चिरंजीव होते. हेही अगदी वडिलांप्रमाणे विनयशील, शास्त्र पारंगत, पण एक अजून सद्गुण रामभट्टांपेक्षा त्यांच्यामध्ये होते की ते अखंड भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये आपलं प्रपंचाचं काम आटोपलं की सगळा वेळ बाळंभट्ट गाडगोळी आणि त्यांच्या पत्नींचं नाव सौभाग्यवती जीवबाई, हे दोघेही दाम्पत्य अतिशय आचार संपन्न, इतका गोड परमार्थ आणि परपंच त्यांचा सुरू होता. अतिशय मितभाषी पण अत्यंत सात्विक, सदाचार संपन्न, कुलीन, शालीन. आलेला प्रत्येक व्यक्ती आपल्या घरून भोजन प्रसादच घेऊन जावा, नवे नवे त्याच्यासाठी आटापिटा करणाऱ्या जीवबाई. आणि बाळंभट्ट तर अतिशय शांत स्वभावाचे, वेदशास्त्र संपन्न, प्रसिद्धी परांमुख असलेले, अतिशय विनयशीलतेने आपल्या सगळ्या पंचक्रोशीमध्ये वावरणारे. पण
दिवसभर भगवंताच्या नामाचा अभ्यास करणारे बाळंभट्ट. बाळंभट्टांना 2 मुलं झाली आणि अतिशय चांगला प्रपंच सुरू असताना बाळंभट्टांचे वडील हे रामभट्ट फार चांगले ज्योतिषी, त्या सगळ्या परिसरात प्रसिद्ध असलेले, की ज्यांची वाचासिद्धी होती. ज्योतिषाचं ज्ञान आणि वाचासिद्धी या 2 गोष्टी फार दुर्मिळ असतात. आणि ज्योतिषशास्त्र सांगत असताना काही मर्यादा पाळाव्या लागत असतात, विशेषतः त्या संभावनेच्या आणि प्रसिद्धीच्या असतात. ते सांभाळणारी ही व्यक्तिमत्व असल्यामुळे रामभट्टांच्या वाडीला एक वेगळं तेज, एक वाचासिद्धी प्राप्त झाली. एक दिवस सहजच बाळंभट्ट आणि जीवबाईंशी बोलत असताना रामभट्ट आपल्या मुलाला आणि सुनबाईला अचानकपणे म्हणाले की अरे, तुमच्या पोटेनं महान भगवत भक्त जन्माला येणार आहे. असं सहज बोलून गेले. आपल्या वडिलांवर अतिशय निष्ठा, प्रेम असलेले बाळंभट्ट ते जाणून होते. बाळंभट्टांची सुद्धा दिनचर्या फार सुंदर होती. बाळंभट्ट सकाळी 3:30-4 ला उठायचे. 6 वाजेपर्यंत छानपैकी अंथरुणावर बसून नाम घ्यायचे. सूर्योदयाच्या पूर्वी जालिहाळ गावामध्ये, गावाच्या बाहेर एक मोठा जलाशय होता. त्या जलाशयावर सूर्योदयापूर्वी स्नानाला जाणे, आपली वस्त्रप्रावरण स्वच्छ धुवून सूर्योदयाच्या पूर्वी त्या जलाशयात स्नानाला जायचे. सूर्योदय होत असताना स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे आणि ते सगळं झाल्यानंतर परत आपल्या घराकडे येणे. घरी आली की नित्याची पूजा वगैरे हे सगळं सुरू असताना एके दिवशी अनंत चतुर्दशीचा दिवस होता. अनंत चतुर्दशी. नित्याप्रमाणे बाळंभट्ट स्नानाला म्हणून जलाशयावर गेले आणि स्नान करून अर्घ्य दिलं. यज्ञोपवीत आपल्या हातामध्ये घेऊन डोळे लावून छाती इतक्या पाण्यामध्ये जलाशयात उभे होते. डोळे लावून गायत्रीचं मंत्राचं उच्चारण सुरू होतं. मनापासून त्या सविता सूर्यनारायणाची प्रार्थना करत गायत्रीचा मंत्र म्हणत असताना दोन्ही हात असे होते आणि जलाशयामधून एक सुंदर भोपळा वाहत 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 वाळलेला आला आणि तो सरळ बाळंभट्टाच्या हाताला आणि हाताला स्पर्श करून पाण्याच्या प्रभावामुळे छातीला स्पर्श करता झाला. काय आपल्या छातीला आणि हाताला लागलं गायत्री मंत्र म्हणत असताना म्हणून बाळंभट्टांनी डोळे उघडले आणि पाहतात तर एक सुंदर भोपळा आपल्या हातात आलेला आहे आणि त्या भोपळ्यामध्ये अनंताचं एक दोरा त्याच्यामध्ये पवित्र असा मिळाला. अनंत व्रत करून कोणीतरी तो अनंत व्रताचा दोरा, ते कंकण दोऱ्याचं त्याच्यामध्ये दिसलं. बाळंभट्टाला खूप आनंद झाला. संध्या संपवली. तो भोपळा, ते अनंत व्रताचं धागा हातामध्ये घेतला, वाळलेले ओले कपडे खांद्यावर टाकून धावतच बाळंभट्ट घरी आले. वडील ओसरीवर बसले होते, त्यांना नमस्कार केला. घडलेला वृत्तांत, भोपळा आणि तो पवित्र धागा त्यांनी दाखवला. रामभट्टांना आनंद झाला. म्हणाले, अरे फार मोठा शुभ संकेत आहे, शुभ शकुन आहे. पटकन पाय धुवा, सोहळ्यात व्हा, हा अनंताचा धागा देवघरामध्ये ठेवा आणि आजपासून याची पूजा सुरू करा. अत्यंत चांगलं असं काहीतरी घडणार. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे माझी भविष्यवाणी भगवंत खरी करणार, त्याचा हा संकेत बाळंभट्ट थोडं लक्षात ठेवा. आणि तो लाल रंगाचा अनंत व्रताचा दोरा घेऊन त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये केली. नित्य त्याची पूजा सुरू झाली. सज्जन हो,
सज्जनो, पुण्यात्मा थोर महात्मा जन्माला येण्यासाठी ते दाम्पत्य तर पवित्र हवंच, पण त्याच्या आधीच्या 2-3 पिढ्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं खूप मोठं सत्कर्म. राम भट्टांच्या आधी सुद्धा 2 पिढ्यांपासून याचं सूत्र असं आहे की अनेक वर्ष कुलधर्म, कुलाचार, वेद, अन्नदान, नामस्मरण, सत्कर्म आणि याबरोबर कधीही यत्किंचितही आधीच्या पिढ्यांमध्ये पापकर्म न होणं अशी योजना परमात्मा करत असतो. पण योजना परमात्मा करत असताना मानवी जीवनामध्ये तुमच्या माझ्याकडे शास्त्राच्या नुसार आचरण करणं हे आपलं कर्तव्य. आपण शास्त्राच्या नुसार जेव्हा सदाचरणाने वागतो तेव्हा एक एक पाऊल जेव्हा आपण सदाचरणाने वागायला सुरुवात करतो, चांगल्या मार्गावर चालायचा प्रयत्न करतो, तेव्हा पुढे 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 तो भगवंत आपल्याला देतो. मानवी जीवनात सगळ्यात महत्वाची गोष्ट सज्जनो अशी आहे की जितकं तुम्ही सतमध्ये जाल, सत्कार्यामध्ये राहाल, सत्विचारांमध्ये राहाल, सद्बुद्धीने राहाल, सद्वासनेने राहाल, तितकं तितकं परमात्मा तुम्हाला पुढे पुढे नेत असतो. अगदी याच्या विरुद्ध एक संगत पुनश्च लक्षात द्या. अजामेळ अत्यंत विद्वान, आचार संपन्न असा ब्राह्मण होता, पण क्षणिक डोळ्यांनी जो आहार घ्यायचा तो घेतला नाही. एक क्षणभर, एक 5 मिनिटं अरण्यामध्ये एक कुकर्म पाहिलं आणि त्या कुकर्माचा विचार करत करत घरी आला. तो त्या कुकर्माच्या विचारातच त्याची आचार संपन्नता पुढे ढळत गेली आणि अजामळ फार मोठा पापी झाला. मानवी जीवनातला प्रवास पहा की एक आचार संपन्न ब्राह्मण आहे, क्षणाचं डोळ्यांचा एक आहार विचित्र घेतला, विचित्र गोष्ट पाहिली आणि त्याच्यावर चिंतन करत गेला. सगळ्यात पुढे म्हणून मोक्षप्राप्तीच्या रहस्यामध्ये त्यांनी म्हटलं पाप कर्माकडे प्रवृत्तीच ठेवू नये. पाप कर्माकडे वळू नये हे नंतर आहे. काय एक एक शब्द होईल महाराजांनी, एक एक वाक्य, मी म्हटलं ना, एक वाक्य घ्यावं रोज आणि त्याचं चिंतन करा. महाराज माझ्यात हे अवगुण आहे, मला हे कमी करायचं. पाप कर्माकडे वळू नये याच्या आधी पाप कर्माकडे प्रवृत्तीच ठेवू नये. आली प्रवृत्ती, नाम नाही, मला नाही करायचं, मला नाही जायचं, हे पाप आहे. हे आपण मुलांच्या मनावर बिलकुल हे पाप आहे, हे पुण्य आहे, त्यांना कळतं. आणि याच वयात जर घट्ट बसलं ना तर ते जन्मभर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकतं. त्याच्यामुळे हे चरित्र पुन्हा पुन्हा दरवर्षी मी का सांगतो, तेव्हा आपण का त्याचा अध्ययन करतो? मी सांगणारा कोण? मीच वाचतोय, मीच अभ्यास करतो. आपल्या सगळ्यांनाच हा अभ्यास करायचा. काय होतं माहिती का, सत्संगाचा सारखा शिंपडा झाल्याशिवाय शक्य नाही. कारण मी म्हटलं याच्या पलीकडे तुम्ही रस्त्यावर गेला की घोर कलियुग, घोर. म्हणून या मानवी जीवनामध्ये आपल्याला या सत्संगाचा अखंड संग पाहिजे, अखंड सत्संग पाहिजे. त्याच्याशिवाय या मनाला चांगलं वेष्टन काय मिळणार. अशा अनेक पिढ्यांचं पुण्य जेव्हा बाळंभट्ट आणि जीवबाईंच्या पदरी पडलं आणि तुझ्या काय सांगावं, या अनंत व्रताच्या धाग्याची पूजा सुरू झाली आणि जीवबाईंना तिसऱ्यांदा दिवस गेले. पुन्हा किती सुंदर योग आहे पहा. मुकुंद अण्णा आणि गंगाबाईंचं तिसरं अपत्य प्रल्हाद महाराज आणि बाळंभट आणि जीवबाईंचं तिसरं अपत्य ब्रह्मानंद महाराज. काय काय योग आहे. इकडे प्रल्हाद महाराज प्रस्थांतरीचं अध्ययन करतात, वेद शास्त्र संपन्न, सगळ्या शास्त्रांचं ज्ञान, सगळं मुखोद्गत आहे, कुशाग्र बुद्धिमत्ता आहे. आणि इकडे ब्रह्मानंद महाराज सुद्धा तिसरंच अपत्य आहे आणि एवढीच गुरुनिष्ठा, तेवढंच ज्ञान संपन्न केलेला हा महापुरुष. या वेळेला मात्र काहीतरी एक शब्द येतो मला त्याचं फार काही, पहिलटणी करणीपेक्षाही वेगळं तेज म्हणाले या वेळेला जीवबाईंच्या चेहऱ्यावर. जीवबाई मुळातच तशा शांत स्वभावाच्या, संयमी स्वभावाच्या, मितभाषी, अतिशय थोर साध्वी बर आणि आवड अन्न संतर्पण करणे. अन्न संतर म्हणजे सारखं अन्नदान. कोणीतरी आपल्याकडे जेवायला यावंच आणि आपण त्यांना जेवायला घालावंच.
अशी एक वृत्ती मुळातच, आणि ती या वेळेला या बाळांनी, हे बाळ जेव्हा पोटात निर्माण व्हायला लागलं तेव्हा सारखं नामस्मरण करावं वाटायला आणि सारखं अन्नदान करावं वाटायला, सारखे सद्ग्रंथ वाचा वाटायला लागले, विष्णू सहस्रनामाचे पाठ करा वाटायला लागले, रामाचं नाव अखंड घ्या वाटायला लागलं. असे डोहाळे जीवबाईंना होता 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 सज्जन हो, माघ महिना आला आणि माघ वद्य दशमी तारखेप्रमाणे जर सांगायचं तर 27 फेब्रुवारी 1859 रोज गुरुवार. माघ महिना बघा, माघ वद्यामध्ये ब्रह्मानंद महाराजांची पुण्यतिथी, माघ वद्य द्वादशी, माफ करा जयंती. ब्रह्मानंद महाराज माघ महिन्यात जन्माला आले, रामानंद महाराज माघ महिन्यात जन्माला आले, ब्रह्मचैतन्य महाराज माघ शुद्ध द्वादशी, गजानन महाराज तेव्हाच प्रगट झाले, प्रल्हाद महाराजांचा जन्मोत्सव माघ अमावस्या. माघ महिना आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा. माघ पौर्णिमा आनंद सागरांची पुण्यतिथी, आनंद सागरांची जन्मतिथी कोणालाच नाही. त्यांनी 35व्या वर्षी देह ठेवला म्हणून ते 1871 जन्माला आले असं समजायचं. 1907 त्यांनी देह ठेवला. तर माघ वद्य दशमी 27 फेब्रुवारी 1859 रोज गुरुवार आणि नक्षत्र होतं भरणी. अखंड नाम त्यांनी आपल्या देहामध्ये भरून टाकलं. असा भरणी नक्षत्राला जन्माला आलेला महापुरुष. काय एक एक नक्षत्र असतं. रामानंद महाराजांचा अनुग्रह झाला तेव्हा नक्षत्र कोणतं होतं माहिती का? पुनर्वसू नक्षत्र. पुनर्वसन करायचं होतं नामाचं. आपल्या सद्गुरूंच्या कार्याचं पुन्हा पुनर्वसन करायचंय म्हणून थोरल्या महाराजांनी रामानंद महाराजांना रामनवमीच्या दिवशी गुरुवारी दुपारी पुनर्वसू नक्षत्रावर आलं होतं. एक एक चरित्र बघा असं सुंदरपणे जर आपण पाहत गेलो, निहाळत गेलो सज्जन लक्षात येतं काय महापुरुष आपल्याला लाभले. आपण फार श्रीमंत आहोत, आपण फार भाग्यवान आहोत, पण दुर्दैवानी अज्ञानाने रडत राहतो. आपल्याला रडणं यावं पण ते भगवंताच्या प्रेमाने. प्रपंचासाठी इतके रडतो आपण, काही दिवसातून एकदा तरी रडतोच. ते अश्रू वाया जातात, ते खारट असतात. ते चुकून तोंडात गेले तरी खारटच लागतात. पण भगवंताच्या प्रेमापोटी, सद्गुरूंच्या प्रेमापोटी, सत्संगापोटी येणारे अश्रू हे मोती असतात, रत्न असतात. आणि ते सद्गुरूंच्या चरणी वाहण्याचा लाभ, भाग्य आपल्याला कायम लाभावं याच्यासाठी सत्संगाची गरज. आणि हे लेकरू जीवबाईंच्या पोटी सज्जन जन्माला आलं. 12व्या दिवशी अनंत व्रताच्या कृपेनी, अनंताच्या कृपेनी आपल्याला बाळ झालं म्हणून त्याचं नाव सत. रामभट्टांनी सांगितले याचं नाव अनंत ठेवा. अनंत बाळंभट्ट गाडगोळी, जालिहाळ, जिल्हा विजापूर, कर्नाटक हे मूळ आपल्या ब्रह्मानंदांचं सगळं छोटंसं चरित्र. बाळ वाढायला लागलं, थोडं मोठं झालं. अत्यंत कुशाग्र बुद्धी, उत्कृष्ट अशी स्मरणशक्ती या लेकराची होती. पण त्याच्याबरोबर एक गुण होता, हा अत्यंत व्रात्य होता, अत्यंत खोडकर होता. इतका खोडकर की पोरं जमवायचे, दुसऱ्याच्या माळोदावर जायचं, त्यांची माती काढून टाकायची, त्यांच्या घरी जायचं, त्यांचे वासरं सोडून द्यायचे, त्यांच्या घरी जायचं, काहीतरी कुरापत्या करायच्या. शाळेत घातला, शाळेत घातला तर घरून दप्तर घेऊन निघायचा, शाळेत दप्तर ठेवून द्यायचा, 4 मित्रांना बाहेर घ्यायचा, चला म्हणायचा, विटी दांडू, गोट्या. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, गुरुजींनी सांगून पाहावं, मारून पाहावं, हेच पाहिजे. किती मारलं तरी पाहिजे, किती बोललं तरी अंगाला लागूच द्यायचं नाही. भावी काळामध्ये जगनिंदेचा खेद होऊ द्यायचं नाही. याची सवय जणू काही अनंत बालपणापासूनच करत होता. एक दिवस महिन्याच्या नंतर परीक्षेमध्ये गुण कमी पडले, शिक्षक घरी आले. बाळंभट्ट, रामभट्टांचं, गाडगोळ्यांचं घराणं सगळ्यांसाठी वंदनीय. गुरुजी घरात आल्यावर बाळंभट्टांना नमस्कार करून सांगतात की अनंताची लक्षणं चांगली नाही. मला सांगायला लाज वाटते म्हणाले.
पण अनंता स्वतः तर खोडकर आहे, स्वतः तर अभ्यास करत नाही, पण वर्गातल्या 4 मुलांना घेऊन हा वाईट सवयी लावतो, हा अभ्यास करत नाही, हा परीक्षेत नापास झाला, तुम्हीच त्याला रागवा, आम्ही त्याला शाळेतून काढून टाकू शकतो. तेव्हा अवकाश बाळंभट्टांनी जीवबाईंनी आम्ही त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला, पण बाळंभट्ट अनंता काय ऐकायला तयार नाही. अनंताचं खोड्यांमध्ये खेळण्यामध्ये इतकं लक्ष, आणि आईला वाटायचं म्हणजे लेकरू बुद्धिमान आहे, त्यांनी शिकलं पाहिजे, त्यांनी खोड्या करू नये. म्हणून आईनी जेवताना आठवण, हात तुझं बाळा, आपण फार मोठ्या घरात घेतले, असं करू नये, हे तुझा अभ्यासाचं आहे, ऐकायला पाहिजे, बाबा सांगतात ते ऐकावं. अनंत जेवेपर्यंत मान हो हो हो, फार बुद्धिमान होता, त्याच्यामुळे कुणाला कसं नमवायचं आणि जमवायचं हे अनंताला फार चांगलं पडतं. प्रत्येक जीवाची एक आवड असते आणि त्या जीवाची ती आवड गेल्या अनेक जन्माच्या अभ्यासाशी निगडीत असते. म्हणून पालकांनी थोडाफार प्रयत्न करावा, पण मुलांच्या कलाप्रमाणे त्याला शिकवण्याचा जर प्रयत्न केला तर परमात्मा ने त्याला जन्माला घातले, तो त्याची व्यवस्था करेल. पाहता पाहता 8 वर्षांचा अनंत झाला आणि 1873 साली साधारण मौंज झाली. मौंजीच्या अक्षता गायत्रीचा मंत्र बाबांनी सांगावा. बाळंभट्टासारख्या अत्यंत आचरणशील संत प्रवृत्तीच्या बाबांनी जेव्हा गायत्रीचा मंत्र अनंताच्या कानात सांगितला, त्याचा विशेष परिणाम जाणवायला लागला. 3च दिवसात अनंतानी संपूर्ण संध्या अग्निकर्म 3च दिवसात पाठ करून कुणाच्याही मदतीशिवाय 3 दिवसात संध्या आणि अग्निकर्म नित्यकर्म शिकला. आणि रोज त्रिकाल संध्या अनंता शाळेत न जाण्याचं कारण 3 वेळेला संध्या, 3 वेळा गायत्रीचं आवर्तन. अग्निकार्य उठल्याबरोबर अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा, स्मरणशक्ती उत्तम असलेला आता गायत्री त्याच्यामध्ये संचरू लागली. नामाच्या रूपाने, त्याच्या पुरश्चरणाच्या रूपाने छोटं छोटं करता करता अनंता मात्र आता वेगळा दिसायला लागला, त्याच्या चेहऱ्यावर तेज दिसायला लागलं, अभ्यास करू लागला. पण त्याचा व्रात्यपणा आणि खोडकरपणा आजही कमी झाला नाही. शाळा सुटली तरी शाळेतले मित्र आणि मित्रत्वाचे संबंध, मित्रत्वाचं प्रेम, त्यांचा सहवास अनंताचा सुटला नाही, त्यांनी सुटू दिला नव्हता. विलक्षण प्रेम आपल्या मित्रांवर होतं. याचं कारण माणसं जोडणं हा संतांचा सगळ्यात मोठा गुण असतो. येतील तेवढी सगळी माणसं त्यांच्या अवगुणांसह स्वीकारणं आणि त्यांच्याशी मैत्री टिकवणं हा सद्गुण. त्याला नामानं लावणं, त्याला सन्मार्गावर आणणं, याचं बाळकडून जणू काही देवाकडूनच तो घेऊन आला होता. पुन्हा एक दिवस सगळे मित्र जमवले. सज्जनो, या गाडगोळी कुटुंबाचं कुलदैवत जे होतं रेणुका माता, पण कर्नाटकात त्याच रेणुका मातेला बनशंकरी असं म्हटलं जातं. जारियाळपासून जवळ एक बदामी नावाचं गाव आहे, तिथे अतिशय सुंदर रेणुका माता बनशंकरीला आहे. आपण ज्यांनी गेले नसेल त्यांनी अवश्य जाऊ. फार सुंदर मूर्ती, फार सुंदर माता, फार सुंदर मंदिर आणि अत्यंत प्रसन्न. गेल्या 300-400 वर्षापासूनची ती देवता बनशंकरी. आणि ही बनशंकरी यांचं कुलदैवत असल्यामुळे अष्टमी ते पौर्णिमेच्या दरम्यान त्या बनशंकरीची यात्रा असते. या यात्रेला यांचे घरचे नेहमी जायचे. आता हा जरा मोठा झाला होता, 9-10 वर्षांचा. सगळ्या मित्रांना एकत्र केलं. साधारण मोठा 3 वर्ष होऊन गेली. 11, 12, 13 वर्षांचा झालेला अनंत आपल्या मित्रांना घेऊन बनशंकरीला गेला. सगळ्या मुलांना म्हणा, चला आपण यात्रेला जाऊ, रेवड्या खाऊ. आणि सगळे मित्र प्रेम करणारे. अनंताचं व्यक्तिमत्व असं होतं, अतिशय आकर्षित करणारं. त्याच्या एका बोलण्यावर, त्याच्या एका वाक्यावर सगळे मित्र, त्याचे सवंगडी त्याच्यावर विश्वास ठेवायचे. खूप प्रेम, नुसतं प्रेम नाही, बालपणात सुद्धा एखाद्या मित्राविषयी आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण असून वेगळ्या प्रकारचा रिस्पेक्ट बालपणात सुद्धा आपल्याला असतो.
का? तर तो त्याच्या बुद्धिमत्तेवर, त्याच्या आचरणावर, त्याच्या वाणीवर, त्याच्या वागण्यावर असतो. म्हणून आपल्या मुलांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये हे होण्यासाठी संतांच्या चरित्रातले हे रेफरन्सेस जर त्यांना मिळाले तर मला असं वाटतं आपली मुलं सुद्धा तशा पद्धतीने निश्चितपणे वागतील. आणि हे सगळं मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. हॅरी पॉटरपेक्षाही संतांची चरित्र गंमत चांगली. आम्ही आपल्या देशातलं, आपल्या धर्मातलं आपलं शिकवा, मग जगाकडे त्याला पाहू द्या. म्हणजे जगाकडे पाहताना अरे हे तर माझ्या घरचंच आहे, हे तर माझ्या घरचंच आहे. आप्पा नेहमी सांगायचे जगातून येणारे कोणतेही विचार घ्या म्हणाले ते सगळे आपले भारतीय सनातन वैदिक धर्मातलेच आहेत. नवीन काहीच नाही, फक्त बॉटल वेगळी, आपलं लिक्विड आपलंच आहे. जेव्हा संत महात्मा नवीन नाही एवढा थोर अभ्यासक जेव्हा सांगतो सज्जनो, त्याच्यावर तर विश्वास नाही. आणि या सगळ्या मित्रांना घेऊन वनशंकरीला गेला. दिवस मस्त दर्शन घेतलं, पण कुठेही भ्रात्यपणा तिथे नव्हता. गेले की देवीचं दर्शन, छान प्रसाद घेतला. यात्रेत मुलं फिरले, हे पहा ते पहा. स्वतःच्या जवळच्या पैशांनी मुलांना रेवड्या खाऊ घातल्या, फराळाचं खाऊ घातलं. असं सगळं करत करत संध्याकाळी आणि तिथे पोटभर जेवलो. वनशंकरीच्या मंदिरामध्ये अन्न संतर्पण अखंड सुरू. पोटभर पोरं थकून चालून गेले होते. खूप सुंदर भूक लागली होती. वाढतं वय होतं, अन्नाचं आकर्षण होतं, भूक लागली होती आणि मस्त जेवले. आणि परत आता बदामी म्हणून जालिहाळला निघाले. 12-14 वर्षांच्या मुलांचं वय. अनंता म्हणजे सगळ्यांचा दादाच असल्यासारखा. त्यातले 2-3 लेकरं म्हणाले अनंता आता आम्ही नाही चालू शकत, आमचं पोट खूप भरलंय, आम्ही आता एक पाऊलही टाकू शकतो. अनंता सगळ्यांचा खऱ्या अर्थाने नायकच होता. थांबा पण तेवढ्यात एक गाडीवाला येत होता. अनंता सगळ्यांचा नायक असल्यामुळे वाणी, वक्तृत्व, निर्भीडपणा. तो गाडीवाले झाला, कुठे चालला? तो म्हणला जालिहाळला चाललो. आम्ही जालिहाळचेच आहोत, आम्हाला घेऊन जा तुमच्या गाडीत. तो म्हणला अरे नका बसू, माझी गाडीतली हे जे 2 बैल आहेत हे नवीन आहेत, गोरे आहेत, हे नुकतेच पहिल्यांदा गाडीला लावले, हे मलाच माझी एकट्याला बसून गाडी मला चालवता येत नाही, तुम्ही नका बसू. अनंता तो म्हणला बसा रे. आणि सगळे पोरं 5-6 सगळे 13-14 वर्षाचे पोरं त्या छोट्या छकड्यामध्ये बसले. तो गाडीवाला नाही म्हणतो. ते म्हणला सोडा तुम्ही, माझ्या हातात द्या म्हणाला कासरा. आणि त्याने कासरा हातात घेतला, असा थोडा ढिला सोडला. ते गोरे पहिल्यांदाच लावलेले होते, नव तरुण होते, माझ्यावर आलेले होते. ते जे पळायला लागले तर त्यांनी रस्ता सोडून दिला. अर्थात रस्ता तरी कोणता होता? गाडीचा रस्ता, तोही सोडून दिला. आणि जे ते 2 बैल गोरे उधळले. आता रोड, बाकी बाजूला अरण्य, दगडे, विटा, काय काय असेल त्याच्यावरून ती गाडी चालायला. ती गाडी थांबेच ना. आणि पोरांच्या लक्षात आलं की आता आपलं काही खरं नाही, बैल उधळलेले गाडी केव्हाही उलटू शकते आणि आपण मरून जाणार. हे मुलांच्या लक्षात आलं. ते घाबरलेल्या मुलांचे चेहरे पाहून अनंता मात्र अजूनही घाबरलेला. याचं कारण सज्जनो, बालपणापासून भगवंताच्या नामाचं चिंतन. अनंत म्हणा अरे घाबरू नका, सगळेजण नाम घ्या, जय जय श्रीराम जय जय श्रीराम म्हणायला लागा, काही होत नाही, काही होत नाही, डोळे लावून जप करा म्हणाला. वयाच्या 13व्या-14व्या वर्षी अशा भयान प्रसंगामध्ये आपल्या मित्रांना अत्यंत आत्मविश्वासाने भगवंताचं नाम देऊन भगवंतावर विश्वास ठेवा म्हणून सांगणारा अनंतानी स्वतः नाम घेत, मुलांना नाम घेत काय केलं? इतक्या जोड्यामध्ये चालणाऱ्या गाडीच्या चाकामध्ये स्वतःचा पाय घातला नाम घेत. क्षणार्धात गाडी थांबावी. 14 वर्षाच्या मुलांनी फिरत्या गाडीच्या चाकात पाय घातल्यानंतर सज्जनो गाडी थांबली. एकदम मुलांची डोकी एकमेकांवर आदळली. कोणी गाडीच्या बाजूच्या ह्याच्यावर आदळले, पण सगळे गाडीतच राहिले. गाडीवान सुद्धा आवाकून डोळे लावून बसला होता. काय झालं म्हणून त्याने धडाधड पाहिलं तर गाडी थांबली. कशी थांबली? अनंत म्हणला घाबरू नका, नाम घ्या. सगळी मुलं घाबरून एकमेकाला बोलवून अनंताला विचारली. अनंत म्हणाला अरे घाबरू नका, भगवंताचं नाम घेतलं ना आपण, त्या नामाचा परिणाम आहे हा. त्या नामाने आपल्याला वाचवलंय, त्या नामाने गाडी थांबवली. माझी सुद्धा हिंमत नव्हती, पण मला परमेश्वराने आज्ञा केली, मी पाया घातला आणि नामाने ती गाडी थांबली. इतकं नामाचं महत्व आहे रे, घाबरता कशाला? गाव जवळ आले होतं, गाडीतून मुलं उतरली, मारुतीच्या मंदिरात गेली, नमस्कार केला.
सगळ्यांना अनंताचा एक मोठा आधार वाटला. आपला अनंत, आपला मित्र असलेला अनंत किती मोठा आहे, तो किती मोठा भगवत भक्त आहे, त्याची नामावर किती श्रद्धा आहे, त्यांनी नामाचं महत्व आपल्याला सांगितलं. अशा आनंदात मुलं घरी गेली आणि आपल्या आईबाबांना सगळा वृत्तांत सांगितला. पण सांगितलेल्या वृत्तांताचा आईबाबांवर झालेला परिणाम सगळ्यांच्या फार वेगळा. ते सगळे पालक तेवढ्या रात्री बाळंपठांकडे आले आणि तुमच्या मुलांनी आमच्या मुलांना, तुमच्या मुलांनी आमच्या मुलांचे जीव कसे धोक्यात घातले, तुमचा मुलगा किती व्रात्य आहे, तुमचा मुलगा किती खोडकर आहे, तुमचा मुलगा काय आहे, किती वाईट आहे, असं सगळं वर्णन 4-5 पालकांनी बाळंपठांकडे येऊन रागाने केलं. ज्या बाळंपठांना, ज्या रामभट्टांना संपूर्ण जालिहाळ गावामध्ये अत्यंत वंदनीय समजलं जायचं, ज्यांना वाकून नमस्कार केल्याशिवाय कोणी बोलत नसे, असे 4-5 पालक बसले. बाळंपठांना थोडं वाईट वाटलं. सगळे पालक निघून गेले. रात्रीचे 9-10 वाजले होते. जीवबाईंना घेऊन अनंताला बाळंपठांनी जवळ बोलवले. अरे म्हणले, अनंता असा कसा निघालास रे? या बिजापूर जिल्ह्यात या जालिहाळच्या पंचक्रोशीमध्ये गाडगोळी घराण्याचं केवढं नाव आहे. आपलं घराणं काय, आपलं कार्य काय, आणि तू वागतोस कसा, हे तुला शोभतं का बाळा? असा कसा गारगोटी सारखा निघाला या गाडगोळींच्या घरामध्ये? आपल्याला चांगलं करता नाही आलं तर वाईट तरी करू नये बाळा. आपला जन्म याच्यासाठी आहे का? तू कधी शिक्षण घेणार आहे, कधी मोठा होणार आहे, का आपल्या घराण्याचं नाव असंच घालणार? असं रागारागाने बाळंपठांना न राहण्यामुळे बोललं. अनंतानी मान घालून डोळ्यातून पाणी गाळत हे सगळं बाबांचे शब्द ऐकले. आईनी जवळ घेतलं. बाबा निघून गेले. पदराच्या खाली घेऊन त्याचे डोळे पुसले. म्हणले, बाळा जेव, मला जेवायचं नाही. बाबांनी बोलल्यामुळे राग आला. आपण आई बाबांना नकोसे झालो, आपण आई बाबांना आवडत नाही, आपण आई बाबांचं काहीच ऐकत नाही, आपल्या आई बाबांना आपण त्रास द्यायला जन्माला आलो, आपण बाबांना नकोसे झालो. आता आपण या जीवनामध्ये राहायचं नाही, या जगामध्ये आपला जीव ठेवायचा नाही. रात्रभर अंथरुणावर इकडून तिकडे होत होता. रात्री 2:30 वाजता अनंताने ठरवलं की कुठे जायचं, आपल्याला जीव द्यायचा. जाता जाता आपल्या कुलदेवतेचं बनशंकरीचं दर्शन घ्यावं असा विचार त्याच्या मनात आला. आणि अनंता तेवढ्या रात्री पुन्हा बनशंकरी मंदिराकडे निघाला. बदाम 2:30 वाजता पुनश्च पहा रामानंद महाराजांचं जीवन. 14 वर्षाचा फक्त अनंत आहे. रामानंद महाराज तर 11-11:30 वर्षाचे. रात्री 12 वाजता ते त्या आंबोलीच्या मंदिरातून निघाले. हा आपल्या घरातून निघाला. मला जीव नको, पण जाताना बालपणापासून सत्संग असल्यामुळे जायचं कुठं तर भगवंताकडे जायचं. जीव जरी द्यायचा तर बनशंकरीला सांगून द्यायचा. म्हणून 14 वर्षाचा अनंता घरापासून निघाला सज्जन आणि पुन्हा बनशंकरीला. पहाटे पहाटे तिथे पोचला. पुजारीने सुंदर पूजा केली होती. आरती सुरू होती. आरतीचं दर्शन घेतलं, मातेचं दर्शन घेतलं. पुजारी म्हणाला, आरती झाली, सगळ्यांनी प्रसाद घ्या. भोजन प्रसाद घेतला. तिथल्याच ओरीमध्ये पडून राहिला. शांतपणे चिंतन करत होता. भगवतीचं स्मरण करत होता. भगवतीला मनोमन सांगत होता. सायम आरती झाली, शेजारती झाली. मंदिर बंद केलं. मंदिर तसं गावाच्या बाहेर, बाजूला झाडी होती. पुजारी रात्री निघाला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की दुपारी मुलगा आला होता. तो कुठे? तो कोपऱ्यामध्ये बसलेला होता. पुजारी त्याच्याजवळ जातो. म्हणतो, बाळा इथे थांबू नकोस, हिंस्त्र श्वापद येतात. तो म्हणाला, नाही, अंबाबाई इथे आहे, बनशंकरी माता इथे आहे, तुम्ही गुरुजी जा, मी थांबतो. रात्री 12 वाजेपर्यंत भगवतीच्या बरोबर बोलत बोलत नामस्मरण करत सांगत होता, हे माते, माझ्या आईबाबांना मी नकोसा झालो, मी चांगला नाही, मी वाईट आहे, मी खोड्या करतो, माझ्या आईबाबांच्या मनाप्रमाणे वागत नाही, मला विद्या येत नाही, मी विद्या ग्रहण केली नाही, त्यांना विद्या ग्रहण करावी वाटते, हे मला जमत नाही, मी त्यांना नकोसा आहे, माझ्या आईबाबांना त्रास देणारा मुलगा कशासाठी हवा, आता मी माझा जीव तुझ्या चरणी माते अर्पण करतो, म्हणून शेवटचा नमस्कार तुला प्रणाम करायला आलो.
रात्री 12 वाजता बनशंकरीला नमस्कार केला. सज्जनो, बनशंकरीच्या मंदिराच्या समोरच मोठा जलाशय, आजही तुम्ही जाऊन पाहून जा. आणि त्या जलाशयाच्या एका दगडावर उभं राहिला, पुनश्च मागे वळून एकदा बनशंकरीला नमस्कार केला, त्या जलाशयाला नमस्कार केला, पुन्हा बनशंकरीचं स्मरण केलं. माते, हे शेवटचं तुझं स्मरण, आता हा देह तुझ्या चरणी अर्पण करतो, मला सांभाळ. 14 वर्षाचा मुलगा सद्गुणी असेल, नाम घेतलेला असेल, त्याच्या विचारांची दिशा कशी असते. तर एवढ्या या सगळ्या आजच्या भाषेत सांगायचं तर फ्रस्ट्रेशनच्या काळामध्ये त्या मुलाचा विचार भगवतीला सांगून सगळं करावं, एवढंच जमणं आयुष्यात फार गरजेचं. आजच्या काळात हे फ्रस्ट्रेशनच्या मुलांना, डिप्रेशनच्या मुलांना माहीत नाही. पण घरात उपासना नाही, ती रुजत नाही, घरात नाम नाही, आई बाबांचा भगवंतावर विश्वास नाही, आई बाबा मुलांशी तेवढ्या संगतीने भगवंताची भाषा मुलांना समजून सांगत नाही. ही त्या काळात त्या संत महापुरुषांना मिळाली, त्याचा हा परिणाम नाही का? पुनश्च भगवतीला नमस्कार करतो, डोळे लावतो, आता हा देह उडी मारून त्या जलाशयात सोडणार. उडी मारायला म्हणून एक पाऊल उचललं, त्या क्षणी कुणीतरी जोरामध्ये त्याला असं मागे खेचून घेतलं, इतक्या जोराने खेचून घेतलं की त्याचा सगळा देह बनशंकरीच्या दारामध्ये येऊन पडला. आणि त्या क्षणी डोक्याला काहीतरी लागलं म्हणून की काय, त्याला झोपच नाही. त्याला कळालंच नाही की मला कोणी ओढून घेतलं. सज्जनो, ही मनाने रचलेली कथा नाही, ही ब्रह्मानंद महाराजांच्या जीवन चरित्रातली खरी खरी गोष्ट आहे, खरी घटना आहे, खरी लीला आहे. गाढ झोप लागली, एक सुंदर स्वप्न दृष्टांत झाला आणि त्या स्वप्नामध्ये ही बनशंकरी माता, सुंदर वस्त्र लिहिलेली, सुंदर तो अतिशय गोड डोळे, सुंदर हास्यवदन असलेला आईसारखा चेहरा, हातामध्ये सगळे आयुध, ती आई बाळाजवळ येते. म्हणजे बाळा, हा नरजन्म असा वाया घालण्यासाठी तू आलेला नाहीस. तुला खूप विद्या ग्रहण करायची, तुला खूप जीवांचा उद्धार करायचा, तू खूप मोठा होणार आहेस, असा जीव द्यायचा नाही, त्याच्यासाठी मी तुला इथे आणलं नाही. उठ आणि आता विद्या ग्रहण करण्यासाठी जा, तू फार मोठा होणार आहेस, भविष्य तुझी वाट पाहत आहे, लाखो जीवांचा उद्धार तुझ्याकडनं परमेश्वर करून देणार आहे. जा जा बाळा, विद्या ग्रहणासाठी जा. स्वप्न दृष्टांत संपता, अनंताला जाग आली आणि कळालं. बालपणापासनाचे सत्संगाचे संस्कार माणसाला कशी विद्या, कशी बुद्धी देतात, त्याचं उत्तम उदाहरण त्या सगळ्या दृष्टांतावर अनंताचा पूर्ण विश्वास बसला. त्या स्वप्न दृष्टांतामुळे सज्जनो, अनंताचं झालं काय, तर एक वेगळा आनंददायी विश्वास निर्माण झाला. नाही, मला शिकायचं, मला खूप काहीतरी करायचंय, माझ्याकडनं भगवंत काहीतरी कार्य करून देणार आहे. हा उत्साह एक 10 मिनिटापूर्वी ज्याला अत्यंत नैराश्य आलेलं होतं, त्या नैराश्यातून एका आनंदाच्या आत्मविश्वासामध्ये रूपांतरित करण्याचं कार्य भगवतीच्या दृष्टांताने झालं. पण भगवतीच्या दृष्टांताचं मूळ कारण साधना, बालवयामध्ये केलेली साधना मित्र कशी काम. पहाट झाली होती, जलाशयात स्नान केलं, संध्या केली, भगवतीला नमस्कार केला, पुजारीने प्रसाद दिला आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं की आता घरी जायचं. आता विद्या ग्रहण केल्याशिवाय मी घरी जाणार नाही. 14 वर्षांचा मुलगा आहे. छत्रपती शिवरायांनी 12व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेण्यासाठी अंगठा छत्रपती शिवरायांना 12व्या वर्षी पुण्याचा परगणा त्यांच्या वडिलांनी भेट म्हणून दिला होता की तिथला सरदार म्हणून पुढे काम करा. 12व्या वर्षी हे केव्हाही या भूमीवर घडू शकतं, फक्त त्याच्यासाठी उत्तम संस्कार बालपणापासून अशी आई तयार करायची सज्जन सत्संगात. अशी मुलगी ही मुलगी नाहीच. आपल्या मुलीला, आपल्या मुलांना वाढवताना आपल्याला हे करायचं की तुला पैसा कमवते तर आहेच,
तू उत्तम भक्त बनला पाहिजे, तू महाराजांचा झाला पाहिजे, तू भगवंताचा झाला पाहिजे. भगवंत तुझा आधार आहे, भगवंतच तुला सांभाळणार आहे, तुझ्यासाठी भगवंतच सर्व आहे. फक्त तुला नीतीने वागायचं आणि तुझा विद्यार्थी जीवनातलं जे कर्तव्य आहे अभ्यास, सदाचरण, चारित्र्य. विवेकानंद म्हणतात की शिक्षण कसं असावं, या शिक्षणातलं चारित्र्य निर्माण व्हावं, असं शिक्षण पाहिजे. गेल्या 100-150 वर्षात चारित्र्य निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था दुर्दैवाने आपल्याला मिळाली. जे काही चारित्र्य आज जिवंत या समाजात दिसतं, जी नीतिमत्ता दिसते, ती केवळ आणि केवळ सद्ग्रंथ, सत्संग, संतांचा सहवास आणि भारतीय तत्वज्ञानातलं आचरण करणारे जे लोक आहेत तेवढ्यामुळेच. अनंत जागृत झाला आणि त्याला लक्षात आलं की जारियाडपासनं या आणि बदामीपासनं जवळ असलेलं मेनसंगी नावाचं गाव आहे. मेनसंगी, तिथे अनेक ब्राह्मणांची, विद्वान ब्राह्मणांची घर आहे. तिथल्या काही घरांमध्ये आपले आजोबा आणि आपले वडील पौरोहित्य करायला जातात. आपल्या गाडगोळी घराण्याला त्यांचं कुलपतित्व आपल्याकडे आहे. 14 वर्षाचा असल्यामुळे आपले बाबा कुठे जातात, ते काय काम करतात, त्यांचा आदर काय, याची सगळी यथोचित ज्ञान त्याला. म्हणून तो मेनसगीला गेला आणि तिथे लक्ष्मण शास्त्री कुलकर्णी म्हणून होते, त्यांच्याकडे पहिल्यांदा हा अनंताचा. तिथे गेल्यानंतर हा अरे बाळंभटांचा मुलगा आपल्याकडे आला, इतका आनंद होतो त्यांना. ये ये अनंताने सांगितलं की तिथे धोंडोपंत मोडक नावाचे एक ग्रहस्थ राहत होते. त्यांचे कुलपती गाडगोळी होते आणि त्यांच्याकडे मेनसगीला अनंत आला. चौकशी केली, त्यांनी ठेवून घेतलं. अनंताने नम्रपणे सांगितलं की काका, असं असं झालेलं आहे, मी घरून पळून निघून आलो, आई बाबांनी मला रागवलं, मी जीव देण्यासाठी गेलो, सगळी कथा सांगितली, पण मला भगवतीने अभ्यास करायला सांगितलं. तुमच्या घरी वेदांता सगळा अभ्यास करण्यासाठी मिळाला. आणि मग मोडकांकडे सज्जन हो, धोंडोपंत मोडक यांच्याकडे त्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. ब्राह्मण आरण्याधिक संहिता, धोंडोपंत भट्टांकडे जेवढं काही ज्ञान होतं ते 3 वर्षामध्ये अनंत अत्यंत कुशाग्र बुद्धीचा असल्यामुळे त्यांच्याकडे जेवढी विद्या होती तेवढी सगळी विद्या केवळ 3 वर्षामध्ये अनंताने ग्रहण केली. याच दरम्यान 2-4 दिवसानंतर अनंत घराच्या बाहेर पडला. त्याला शोधायला सुरुवात झाली. बाळंभट्ट जीवबाईंनी बनशंकरीला नवस केला. कुठेच मुलगा सापडना म्हणून बाळंभट्ट बनशंकरीच्या दरबारात आले, नमस्कार केला, तिला नवस केला. तेवढ्यात पुजारी बाहेर आला, त्याच्याकडे चौकशी केली. ते म्हणाले अशा अशा वर्णांचा मुलगा 2 दिवस इथे होता, पण काल रात्री कुठे अचानक गेला, आम्हाला कळलं नाही, पण याच परिसरात कुठे असेल. बनशंकरी समोरच्या जलाशयात सुद्धा त्यांनी शोध घेतला बाळंभट्टाने. आणि जवळपासच्या गावात जाता जाता तेही 3ऱ्या-4थ्या दिवशी मेनसगीला धोंडोपंत मोडकांकडे झाले. पाहिल्याबरोबर धोंडोपंत म्हणाले, अहो तुमचा मुलगा 4 दिवस इथे आला, काळजी करू नका, आणि तो इथे अतिशय चांगला राहतोय, आणि 4 दिवसामध्ये त्यांनी एवढं ज्ञान ग्रहण केलंय. हे सांगितल्याबरोबर बाळंभट्टांच्या डोळ्याला पाणी. अरे गुरुजी, त्यांचे ते कुलोपाध्याय होते गाडगोळी. स्नान करा, संध्या करा, तर्पण करा, भोजन प्रसाद घ्या आणि मगच घ्यायचं. बाळंभट्टांना असं वाटलं केव्हा एकदा मी जाऊन आजोबांना आणि पत्नीला सांगतो अनंता येऊन ठिकाणी पोहोचलेला आहे. संध्याकाळच्या वेळेला बाळंभट्ट घरी गेले. जीवबाईंना सांगितलं, त्यांचा जीव भांड्यात पडला. लक्ष्मीला, शंकरीला, आपल्या बनशंकरीला हळदी कुंकू वाहिलं, तिची मोठी भरली, गुळाचा खडा समोर ठेवला, नमस्कार केला, माय तुझ्यामुळे माझं लेकरू केवळ वाचलं नाही, ते विद्यार्थ्यांना त्याच्या आनंदाने केलं. आता अनंताला मात्र अभ्यासाची खूपच गरज निर्माण झाली. सज्जनो, म्हणून ते महाराज म्हणतात ना की जीवन प्रवचन हा सगळा प्रवाह पाहत असताना जे जे घडेल ते त्यांच्या इच्छेने घडेल आणि ते आपल्या कल्याणच. सत्पुरुषांच्या जीवनात सुद्धा किती ऑब्स्टॅकल्स असतात, किती अडचणी असतात, पण एक सुविचार जर असेल,
एक सत्संग त्यांनी निर्माण होणारी सद्वासना, त्याच्यामधून विचार होणारा सद्विचार, आणि त्या सद्विचारांवर जेव्हा आपण चालतो ना तेव्हा तो परमात्मा आपल्याला सांभाळतो. हे शिकण्यासाठी आपल्याला संतांची जीवनचरित्र, आणि त्यांच्यासारखं आपलं जीवनचरित्र होऊ शकतं का? नक्की होऊ शकतं. कशाने होईल? ते ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर आपण चाललो ना, रुळलेल्या वाटेनेच आपण गाडी चालवत होतो. ज्या रस्त्यावरून अनेकदा गाड्या गेलेल्या आहेत त्याच रस्त्याने आपण गाडी चालवतो, आणि सगळ्यांचा अनुभव असा आहे की आपण यथोचित स्थळी योग्य प्रकारे पोहोचतो. तसा हा जीवनाचा सन्मार्ग मित्रांनो आपल्याला आचरायचा. आपल्याला खूप मोठं व्हायचंय. खूप मोठं व्हायचं म्हणजे काय? तर महाराजांचं. महाराजांना आवडेल असं आपल्याला वागायचं. आपल्या सगळ्या मुलांना या पद्धतीने जीवन जगायचं. एक दिवस धोंडोपंत मोडकांकर, धोंडोभट्ट मोडकांकरचं मेलसगीचं शिक्षण संपत आलं, आणि एक दिवस धोंडोभट्ट अनंताला जवळ देतात, बसवतात, त्याच्या पाठीवरून हात फिरवतात. पण अनंताचं रोजचं वागणं इतकं आदर्श होतं. अत्यंत खोडकर, अत्यंत व्रात्य असलेला अनंता एका आदर्श विद्यार्थ्यामध्ये रूपांतरित झालेला पाहून धोंडोभट्टांना खूप आनंद आहे. म्हणाले, अनंता बाळा, आता माझ्याकडची सगळी विद्या संपलेली पुढे, आणि किती लवकर तू सगळी ग्रहण केलीस. आता असं कर, म्हणजे बाळा आता 4 दिवस घरी जा. 3 वर्ष झालेले अनंत घरी जा, आणि मला असं वाटतं की इथून जवळ मुळगुंद आहे, विजापूरच्या जवळ धारवाड जिल्हा आहे. धारवाड जिल्ह्यामध्ये मुळगुंद नावाचं गदग तालुक्यातलं एक गाव आहे. त्या मुळगुंदला सुद्धा सज्जनो मी तुम्हाला काय सांगतो, आपला देश, आपली परंपरा इतकी उज्ज्वल होती. आता 19व्या शतकामध्ये या मुळगुंदमध्ये, गदगमध्ये, धारवाडमध्ये, जालियाड, नवे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये वेद शिक्षण देणारी अनेक गुरुकुलं होती. तशी मुळगुंदमध्ये सुद्धा ब्राह्मणांची 300-400 घरं, आणि त्या सगळी घरं आचार संपन्न होती. आणि त्या घरातल्या अनेक घरांमध्ये गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवलं जायचं. आणि अशा त्या धारवाड्यामध्ये एक अत्यंत शास्त्रामध्ये आणि वेदांतामध्ये निपुण असलेले, पूर्ण कर्नाटकामध्ये ज्यांचं ज्ञानाचं तेज पसरलेलं होतं, विद्वत्तेचं तेज पसरलं, असे जंतरी गुरुनाथ शास्त्री नावाचे वेदोक्त विद्वान असे ब्राह्मण होते. खूप विद्वान आणि अत्यंत विनयशील. हा उल्लेख त्या चरित्रामध्ये जेव्हा मी वाचला जंतरी गुरुनाथ शास्त्रीच्या, अतिशय विद्वान पण अतिशय नम्रतेने, विनयतेने आणि दयालुत्व असलेले जंतरी गुरुनाथ शास्त्री हे मुळगुंदला राहतात. बाळा, मला असं वाटतं तुझी बुद्धिमत्ता पाहून की तू जंतरी गुरुनाथ शास्त्रीकडे पुढे आहे. सज्जनो, आपल्याकडे जेव्हा एखादा विद्यार्थी येतो त्याची गुणग्राहकता, त्याची विद्याग्रहण क्षमता जेव्हा आपण पाहतो, हा मुलगा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, बुद्धिमान आहे, जीनियस आहे, इंटेलिजंट आहे, असं त्याचे क्लासिफायर आपण करतो. तेव्हा लक्षात येते की याला कुठलं शिक्षण द्यावं हे धोंडोभट्ट मोडकांना समजलं. आणि आपल्या गुरूंनी आपल्यावर दाखवलेला विश्वास, आपलं केलेलं कौतुक, अनंताला भरून आला, नमस्कार केला. धोंडोभट्ट मोडकांना नमस्कार केला आणि त्यांची आज्ञा घेऊन अनंता पुनश्च आईबाबांच्या भेटीसाठी म्हणून जालियाडला आला. जो अनंता 3 वर्षांपूर्वी घरातून नैराश्याने पळून गेलेला, जालियाड मधल्या लोकांनी ज्याला नावं ठेवलेली होती, अत्यंत खोडकर म्हणून जो प्रसिद्ध असलेला जालियाडमध्ये, तो अनंता आज एक अत्यंत आदर्श आणि भारतीय परंपरेतलं शिक्षण घेऊन विनम्रतेने वागणारा अनंता जालियाडमध्ये आला. आपल्या सगळ्या मित्रांकडे जाऊन आला, त्यांच्या आई बाबांना नमस्कार करून आला. जे आई बाबा बोलले होते मित्रांचे आई वडील, त्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. सज्जनो, तत्कालीन समाज व्यवस्था इतकी छान होती ना, कुटुंबासारखीच होती. आज जरी एकमेकांना बोलले तरी कुटुंबातलं प्रेम कधीच कमी झालं.
आपल्या मुलासारखाच अनंत आहे. आपल्या मुलाचा जसा विकास व्हावा, उत्कर्ष व्हावा, जसं आईबाबांना वाटत होतं तसं मित्रांच्या आईबाबांना वाटत होतं. पण त्याही आईबाबांना वाटलं होतं की या अनंताला आपण खूप बोललो होतो. पण प्रतिकूलतेत, मित्रांनो लक्षात घ्या, प्रतिकूलतेतून तो काळ आपण अनुकूलतेमध्ये आपल्या वागण्याने, आपल्या अभ्यासाने बदलू शकतो. 4 दिवस अनंत आईबाबांजवळ राहिला, सगळ्यांना भेटून आला. जालिहाळ मधल्या सगळ्या लोकांचं दर्शन, भेट घेऊन सगळ्यांनी पुन्हा कौतुक केलं. त्या कौतुकाची अपेक्षा अनंताला नव्हती, पण पुढल्या शिक्षणाला जाण्यासाठी आजोबांचं, आईचं, बाबांचं दर्शन घ्यावं आणि पुढे जावं. आईबाबांना सांगितलं. आईबाबांना इतका आनंद झाला की आपलं लेकरू आपणहून एक विशिष्ट पदवी प्राप्त करून पुढच्या उच्च शिक्षणासाठी आता मुळगुंदला आणि जंतली गुरुनाथ शास्त्रींकडे जातोय. याचा एक वेगळा आनंद बाळंभट्टांना. बाळंभट्ट अनंता मुळगुंदला जातात. जंतली गुरुनाथ शास्त्री आणि बाळंभट्टांचा परिचय होता. हा बाळंभट्टांचा मुलगा आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं सज्जन होतं, जंतली गुरुनाथ शास्त्रीने फार आनंद झाला की धोंडो भट्ट मोडकांनी आपल्याकडे असा विद्यार्थी पाठवला. आणि मग सज्जन मी तुम्हाला काय सांगू, आता जवळपास 17 वर्षांचा झालेला आनंद. आणि हा 17 वर्षांचा आनंद जंतली गुरुनाथ शास्त्रींकडे मुळगुंदला आला. आणि आता 6 शास्त्रांचं ज्ञान. त्या शास्त्रांमध्ये येतं काव्यशास्त्र, नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र, तर्कशास्त्र, व्याकरणशास्त्र आणि न्यायशास्त्र. एवढं तर तो शिकलाच. त्याच्याबरोबर वेदांत. एवढं अध्ययन जंतली गुरुनाथ शास्त्रींकडे अगदी कमी काळामध्ये अनंतानी संपूर्ण केलं. हे सगळं करत असताना सज्जनो, अनंताची दिनचर्या वयाच्या 17व्या वर्षी ब्रह्मचर्याचा कडक पालन आणि ब्रह्मचर्य पालनाविषयी अत्यंत आस्था, अत्यंत प्रेम. मला हे पाळायचं, मला हे व्रत करायचंय, मला ब्रह्मचर्याचं पालन करायचंय. त्याच्यासाठी असलेली या दक्षिण भारतातले सगळे छोटे छोटे नियम ब्रह्मानंद, माफ करा, आनंद पाळत असते. पहाटे उठावे, 4 वाजेपर्यंत नाम घ्यावं. सूर्योदयापूर्वी जंतरी गुरुशास्त्रींच्या शेतात जाऊन तिथल्या नदीत, माफ करा, तिथल्या विहिरीत स्नान करावं. संध्या करावी. बेल, तुळशी, फुलं तोडून आणावी, गुरुजींना द्यावी. गुरुजींचं राम मंदिर होतं ते झाडून काढावं, तिथली स्वच्छता करावी. गुरुजींच्या संध्येची, स्नानाची, संध्येची, त्यांच्या पूजेची सगळी तयारी करावं. यामध्ये जिथे जिथे वेळ मिळेल तो नामामध्ये घालावा. त्याच्यानंतरचा सगळा वेळ आपल्या अध्ययनात करावा. गुरुजींना वेळ मिळाला, गुरुजी थोडेसे रिकामी दिसते की लगेच पुढचा नवीन पाठ, नाही आता एवढा अभ्यास झाला नाही, आज नाही, गुरुजी माझा हा झालाय, आज दिलेला पाठ आज रात्रीपर्यंत पूर्ण करू, उद्या सकाळी पुन्हा नवीन पाठ घ्यायचा, दुपारपर्यंत तो करायचा. दुपारी गुरुजी थोडे रिकामे दिसले, नवीन पाठ घ्यायचा, तो पुन्हा मुखोद्गत करायचा आणि तो मुखोद्गत करून संध्याकाळी गुरुजींना म्हणून दाखवायचा. एक क्षणही आपल्या आयुष्यातला, विद्यार्थी दशेतला ब्रह्मानंद अनंत शास्त्रांनी कधी चालू. 6 शास्त्रांचा आहे. वेदांताचं अध्ययन केलं आणि वेदांताचं अध्ययन करता करता शेवटच्या टप्प्यामध्ये सज्जन जंतरी गुरुनाथ शास्त्रींकडे भागवताचा अभ्यास होतो. आपल्याकडे भागवताच्या अभ्यासाला विशेष माहिती. ज्याचा भागवताचा अभ्यास, याचा अर्थ केवळ वाचन, श्रवण, चिंतन नाही, नुसतं सांगणं नाही, ते आचरण करणं. परमपूज्य ब्रह्मानंद महाराज, परमपूज्य प्रल्हाद महाराज यांनी सगळा वेदांत शिकला, शास्त्र शिकले, पण त्या शास्त्रापासून प्रवचन देऊन पैसा पगवण्याचा कधीच त्यांनी प्रयत्न केला. तो सगळा अभ्यास त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक उद्धाराकरता केलेला. पूज्य श्री महाराज असतील किंवा ब्रह्मानंद महाराज असतील, जे जे ज्ञान मिळालं ते ज्ञान काय आहे, वेदांत काय सांगतो, अरे तो कोण कुठला आला, कोठून कैसा, बस हे 4 अखंड चिंतन याचं केलं. मी कोण आहे, कुठून आलो, कसा आलो, कुठे जायचं, त्यातलं मी कोण ते कळलं की पुढचं आपोआप. हे समजून घेण्याकरता स्वतःच्या
संपूर्ण ज्ञानाचा उपयोग सद्गुरू ब्रह्मानंद महाराज, सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी सज्जन. त्याची सुरुवात इथे दिसते, भागवताचा अभ्यास होतो. आणि भागवत हे असं आहे सज्जनो, जे आपल्याला माणसाने मरावं कसं हे शिकवतं. त्याचा अभ्यास सुरू झाला आणि मग भागवताचा अभ्यास, त्याच्या आधी वेदांताचा अभ्यास. भागवत आणि वेदांताचा संयुक्त चिंतन करता करता पहिल्यांदा आपली देहबुद्धी कमी झाली पाहिजे. भगवंताचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे. भगवंत मिळवणं हे माझ्या जीवनाचं ध्येय हे पक्क झालं. तो परमात्मा, ते परब्रह्म, तो भगवंत, तो देव, तो ईश्वर, आपण जे नाव देतो ते सगळं ते मला मिळालं पाहिजे. ते मिळवणं माझ्या जीवनाचं ध्येय आहे. हे करताना माझी देहबुद्धी, माझ्या बाजू असलेली माया, त्याच्यामध्ये आसक्ती, माझं ममत्व, मानवी जीवनात येणाऱ्या सगळ्या अडचणी, या सगळ्यांचं चिंतन अनंता तारुण्यामध्ये करायला लागला. आणि त्याची विद्वत्ता पाहिल्यानंतर त्यांचे जे मोठे दोन भाऊ होते आणि वडील होते, त्यांनी विचार केला की अनंत आता 22 वर्षांचा झालेला आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये तो लग्नापेक्षा बराच मोठा, वयाच्या 18व्या वर्षी मुलाचं लग्न त्यावेळेला केलं जायचं. मुलीचं 9व्या-10व्या वर्षी तर झालेलंच असायचं. 11-12 वर्षाची मुलगी म्हणजे फारच मोठी मुलगी झाली असं तत्कालीन समाजामध्ये समजलं जायचं. त्याचे परिणाम खूप चांगले होते. तो काळ, ती समाज परिस्थिती आज दुर्दैवाने बदललेली. म्हणून दोन्ही थोरणे बघून वडील, आई, नातेवाईक, अनंतावर प्रेम करणारी सगळी माणसं त्याच्यासाठी वधू शोधण्याचा प्रयत्न. अनंताचा, वेदांताचा आणि भागवताचं चिंतन इतकं झालं होतं की त्यांनी मनोमन ठरवलं होतं की मला आता ब्रह्मचर्यच पाळायचं. ब्रह्मचर्य पाळून मला माझा उद्धार करून द्यायचा, मला परमेश्वराचं दर्शन करून द्यायचंय, हे तारुण्यामध्ये ठरलेलं. आणि भगवंताला प्रार्थना होती की भगवंता मला या गृहस्थाश्रमात, या प्रपंचात नको. घरच्यांचा आग्रह, आईचा आग्रह, विनयशील, विद्वान, मितभाषी, अत्यंत विद्वान असलेले अनंत शास्त्री साक्षीत्वाने जगाकडे पाहण्याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करत. आणि त्याच दरम्यान परमात्म्याची कृपा झाली. ऐन तारुण्यात मुलगी पाहण्याच्या दरम्यान अनंत शास्त्र्यांच्या पायावर कोडाचे पांढरे डाग दिसायला सुरुवात. तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस जर असता तर त्या पांढऱ्या डागाच्या दर्शनाने विषण्ण झाला असता. माझ्या जीवनात काही अर्थच नाही, माझ्या वाट्यालाच हे का आलं, हे मीच का स्वीकारू, मी आता काय करू, असा कुठलाच विचार नाही का. कोणतीही मुलगी सांगून आली तिच्या नातेवाईकांना ते दाखवायचंय माझ्या पायावर गेला देता तुमची मुलगी. स्वतःहूनच आधी सांगायचे ते घरी पाहुणे पोहोचत आणि ही त्यांना ती कृपा वाटायची. त्याच्यानं मानवी जीवनामध्ये अध्यात्म जर काही शिकायचं असेल, पुन्हा त्याच्यावरच महाराजांच्या जे घडेल ते कल्याणाचं आहे, त्याच्यासाठी काळ जावा. आणि तो काळ सहजतेने जात नाही, तेव्हा माणसाला त्रास होतो. तो त्रास न होण्यासाठी नाम आहे, महाराज आहे, साधन आहे, पारायण आहे. पारायण करताना मन जर त्याच्यात गुंतलं तर मग ते गुंतता पुन्हा आपल्याकडे येतं. आणि ते पारायण, तो विचार आपल्याला सुचवतो की केवळ तुझ्या वाट्याला हे दुःख नाही, जगात अनेक दुःखी लोक आहेत, त्या मानाने तुझ्या वाट्याला आलेलं दुःख फार थोडं आहे. आणि काही काळानंतर आपल्या लक्षात येतं की जे झालं ते खूप चांगलं झालं. पण या सगळ्या काळामध्ये मन स्थिर राहत नाही, ते विषण्ण होतं. ते विषण्ण न होण्यासाठी नाम खूप सांभाळायचं. म्हणून नामाच्या संकल्पाची, म्हणून नामाची गरज. आणि असा हा महात्मा विचार करतो की खरंच देहाचा भरोसा नाही, जसा आयुष्याचा भरोसा नाही. ज्या देहावर आपण इतकं प्रेम करतो, ज्या कुमार अवस्थेत, ज्या तारुण्य अवस्थेमध्ये आपण 4-4 वेळा 100-100 वेळा आरशामध्ये स्वतःला झाकून पाहतो, उघडून पाहतो, तोच देह
एका विशिष्ट वयानंतर आपलाच आपल्याला पाहावं. काय सांगू तुम्हाला, प्रल्हाद महाराज म्हणे, प्रल्हाद महाराजांनी कधीच आरसा पाहिला. एकदा असंच काहीतरी विचार, एक शिष्य होता, गंध असा चूक नाही. दासबोधामध्ये हे पण सांगितलं, गंध लावा वाटणं, चांगलं गंध लावा वाटणं हा पण सत्वगुणांचा एक गुण आहे की भगवंताच्यासाठी मी असं तुम्ही पहा, तिरुपतीच्या बालाजीच्या जवळचे जेवढे ब्राह्मण असतात ते केवढी मोठमोठी गंध लावतात, कसं वस्त्र नेसतात स्वतः. पाहता पाहता असं आपल्याला वाटतं की खरंच स्वरूपता मुक्ती त्यांना मिळेल, त्याच्यासारखं भगवंतासारखं त्यांचं रूप दिसतं असं. पण श्री महाराजांनी कधीच आरसा, ते म्हणाले साधकांनी आरसा पाहू नये. आपण साधक झालो की नाही आपण पाहून घ्या, असं विषय तो नाही. पण देहाची ममता त्यांची सुटायला. ते म्हणाले कोण आहे ना, काय देहाचा भरोसा, ज्या देहावर आपण इतकं प्रेम करतो सुरकुत्या पडल्यावर आपणच आपल्या देहाकडे पाहू शकतो. शाश्वत आहे का ते? कालचा मी, आजचा मी, उद्याचा मी, शाश्वत काय? तो आत्मा आहे, तो तर तसाच आहे, त्याला तर काहीच दिसत नाही. हा देह बोलतो, हे मुखकमल बोलतंय का? पण हे जर बोलत असेल तर हे पार्थिव का बोलत नाही? या सगळ्यांचा विचार म्हणजे देहबुद्धीचा विचार. हे जेव्हा तुम्ही सारखं चिंतन कराल ना, तेव्हा ममत्व, तेव्हा आसक्ती सुटायला सज्जन मदत होते आपल्याला. म्हणून हे चिंतन आहे. कोणाचे डाग पडले, खरं सांगू, अनंत शास्त्राला मनातून आनंद झाला. कुणी आलं की ते सांगितलं असं आहे ते का. अनंत शास्त्रांचा प्रश्न सुटला आणि मग जी ओढ लागली की नाही, आता मला भगवंताचं दर्शन घ्यायचं, मला भगवंताचं दर्शन घ्यायचं, मला भगवंत मिळाला पाहिजे. तो कुठे मिळेल, कसा मिळेल, याच्यासाठी म्हणून कर्नाटकामध्ये सज्जनो खरंच जाऊन या. व्यंकटापूर नावाचे गाव आहे, खूप असं डोंगरावर आहे. तिथे व्यंकोबाचं म्हणजे व्यंकटेशाचं मंदिर. सज्जनो तिथे व्यंकटेशाची मूर्ती नव्हती आली, कुणी आणूनही बसवली, पण ते जंगलामध्ये डोंगरामध्ये त्याची फार सुंदर कथा आहे. आज वेळ नाही मला तुम्हाला. खरं म्हणजे पूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांचं जेव्हा चरित्र सांगण्याचा योग आपल्याला दासनामासारखा येणार आहे भावी काळात, तेव्हा बारीक सारीक सगळ्या गोष्टी सविस्तरपणे त्यांच्या चरणी वाहण्याचा आपला संकल्प ते पूर्ण करून घेतील याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा आपण सांगू. पण त्या एका डोंगरामध्ये एका ठिकाणी छोटीशी एक शिळा होती. अतिशय एवढा एवढा असा एक दगडच म्हणा, आणि त्याच्या समोर अनंत शास्त्राचा दृष्टांत झाला. तिथे जाऊन तपश्चर्या करायची. म्हणून गावाच्या बाहेर कितीतरी दूर जंगलामध्ये असलेल्या एका डोंगरावर अनंत शास्त्रांनी नामसाधन सुरू केलं. आणि ते नामसाधन सुरू केल्यानंतर सज्जन हो, काही काळामध्ये तो पाषाण, ती जी शिळा होती, त्या शिळेमधून भगवान व्यंकटेशाचं रूप हळूहळू प्रगट व्हायला लागलं. आधी नुसतं स्केचेस सारखं असा व्यंकटेश दिसला. हळूहळू त्याला सगळे अवयव घ्यायला. आणि तिथेही भक्ती करत असताना, हे साधन करत असताना व्यंकोबा मला दर्शन दे, व्यंकोबा मला दर्शन दे, व्यंकटेशा मला दर्शन झालं पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम, राम हृदय, राम रक्षा, अखंड नामचिंतन, भिक्षा मागून दुपारी आणायची, व्यंकोबाला त्या दाखवायची, दर्शन द्यायचं. अखंड नामात जंगलामध्ये एकटी अशी साधना करता करता अनंत शास्त्रांना आदेश झाला, सद्गुरु शिवाय तरुण पाहिजे, सद्गुरूंशिवाय भगवंताचं दर्शन होणार. हा दृष्टांत मिळाला. आणि मग नवीन एक कल्पना मिळाली. आता सद्गुरु कुठे शोधायचा, सद्गुरु कुठे मिळेल, तो कसा असेल. आणि हे सगळं होत असताना सुद्धा अनंत शास्त्री गाडगोळी, वेदशास्त्र संपन्न अनंत शास्त्री गाडगोळी हे विरुद्ध मात्र मनावर भिनले. मी शास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे, मी वेदांताचं अध्ययन केलेलं आहे, मी संस्कृत भाषेमध्ये बोलतो, एवढा छोटा मी इतका विद्वान आहे. आणि या दरम्यान मग सद्गुरूंच्या शोधार्थ म्हणून निघाले. पण निघाले तर गावोगावी जावे, यांची प्रसिद्धीच इतकी होती. अरे अनंत शास्त्री आपल्या गावात,
आले, त्यांचा स्वागत, त्यांचा समारोह आणि मग शास्त्र चर्चा व्हायची. आनंद शास्त्री आल्यावर काहीतरी शास्त्राचं आपल्याला ऐकायला मिळावं, कारण समाज त्या काळातला शास्त्र जाणणारा होता, शास्त्रांची पूजा करणारा होता. म्हणून यांनी जावं त्या गावी, शास्त्र चर्चा करावी. त्या गावातले, त्या पंचकृषीतले अनेक मोठमोठे शास्त्री यावे, तिथे शास्त्रावर चर्चा करावी आणि शेवटी त्या शास्त्र सभा जिंकणं अनंत शास्त्र्यांकडेच यायचं. असं गावोगावी अनंत शास्त्री शास्त्र सभा जिंकायचे आणि तिथलं मग फार मोठं प्रशस्तीपत्र, मानपत्र त्यांना मिळायचं. पुन्हा दुसऱ्या गावात, पुन्हा तिसऱ्या गावात, असं करत करत हा सगळा प्रवास त्यांचा सुरू आहे. आणि गावोगावी अनंत शास्त्री विद्वत्तेच्या भरोशावर, आपल्या ज्ञानाच्या बाबतीत, आपल्या विनयशीलतेने, आपल्या सदाचरणाने ही प्रशस्तीपत्रकं, ही मानपत्रकं शास्त्राची मिळवत मिळवत कर्नाटकातला देशस्थ ऋग्वेदी भारद्वाज गोत्रोत्पन्न असलेला अश्वदान शाखेचा अनंत शास्त्री गाडगोळी शास्त्री असे फिरत 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 सगळं भारत भ्रमण करतात. सूत्र आहे मनामध्ये, मला सद्गुरू, मला सद्गुरू. सज्जनो, या सगळ्या चिंतनातनं एक गोष्ट लक्षात घ्या, की खरं ज्ञान काय किंवा ज्ञानातून काय मिळावं आपल्याला. ज्ञानामधनं जर समाधान मिळत नसेल तर ते खरं ज्ञान. ज्ञानातनं आपला खरा उद्धार होत नसेल तर ते पोटार्थी ज्ञान आहे. खरं ज्ञान हे की जे आपल्याला शाश्वत समाधान देणार आहे, की जे समाधान कुठल्या व्यक्तीवर, कुठल्या परिस्थितीवर, कुठल्या पदार्थावर अवलंबून नाही आणि जे अखंड टिकणार आहे. की तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही दुर्घटना हो, कुठलाही दुःखाचा आवेग, कुठलीही दुःखाची घटना घडल्यावर सुद्धा तुमचा आनंद जो डळवळीत होत नाही, ते खरं शाश्वत समाधान आहे. आणि ते शाश्वत समाधान मिळवण्याचा मार्ग आपला संप्रदाय, नवे नवे सकल संतांचा संप्रदाय, भारतीय सनातन वैदिक धर्म आपल्याला शिकवतो, जो ग्रंथांमध्ये, जो वेदांमध्ये, जो शास्त्रांमध्ये, जो उपनिषदांमध्ये, जो पुराणांमध्ये. पण तेवढं वाचायला आज वेळच नाही. तरी आता ते याच्यावर पुस्तक वाचून दाखवायला लागेल, की हे ऐकायला वेळ नाही, पण रील्सच इतके असो. तो विषय आपला नाही. असं करत 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 ब्रह्मानंद महाराज, ज्यांचा जन्म 1859 साली झाला, हा महात्मा 1880-81 पर्यंत तपश्चर्या, साधन, जीवनाचं ध्येय ठरवून शास्त्र सभा गाजवत 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 1882 साली इंदोरला येण्याचं कारण सुद्धा सद्गुरु प्राप्तीसाठी अनेक अनुष्ठानं केली. आणि त्या अनुष्ठानांच्या दरम्यान भगवान दत्तात्रेयांनी, मारुतीरायांनी, व्यंकोबांनी, अनेक देवदेवतांनी सांगितलं की तुझे सद्गुरु मारुतीराय स्वरूप असलेले आहेत, त्यांचा शोध. एक एक छोटी छोटी गोष्ट कळत होती. आणि अनंत शास्त्री इंदोरला, इंदोरच्या मारुतीच्या मंदिरामध्ये संध्याकाळच्या मुक्कामाला थांबले. हातपाय धुतले, संध्याकाळची संध्या केली, मारुतीरायासमोर जप करत बसले. त्या इंदोरच्या मारुतीच्या मंदिरामध्ये इंदोरचे एक फार मोठे श्रीमंत ग्रस्त, ज्यांचं नाव भैयासाहेब मोडक, ते नित्य त्या दर्शनाला यायचे मारुतीरायाचं. त्यांनी मारुतीरायाचं दर्शन घेतलं. प्रदक्षिणा मारताना मंदिराच्या एका बाजूच्या कोपऱ्यामध्ये एक तेजपुंज ब्राह्मण दिसतोय. व्यक्तिमत्वच तसं होतं आनंद शास्त्री गाडगोळींचं. पाहिल्याबरोबर जाऊन नमस्कार केला. कुठून आला, काय आला? श्रीमंत व्यक्तिमत्व तिथे अंदोरचं. अनंत शास्त्रींनी स्वतःचा परिचय दिला. मी कोणत्या कारणासाठी इंदोरला आलो, गेली अनेक दिवस मी गुरु शोधार्थ आहे, पण मला अनेक सत्पुरुष दिसले, पण मला सद्गुरू अजून सापडला नाही. परमात्म्याची योजना कशी असते सज्जन? त्याच वेळेला 1882 साली 37 वर्षांचे ब्रह्मचैतन्य महाराज उन्मनी अवस्था इंदोरमध्ये भोगत होते.
उन्मनी अवस्था म्हणजे भगवंताच्या प्रेमाने, भगवंताच्या आनंदाची एक अवस्था अशी येते की देहाचं, खाण्याचं, पिण्याचं, वस्त्राचं कशाचंही भान राहत नाही. मनुष्य आहे तिथे पाण्यामध्ये, चिखलामध्ये, रस्त्यामध्ये, धुळीमध्ये त्या आनंदाचा झटका आल्यानंतर तसा कितीतरी वेळ पडून जातो. असा सत्पुरुष अजून आपल्याला पाहायला मिळाला नाही. आपल्याला समाजातले वेगळे पुरुष अशा अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. आणि 1882 साली इंदोरला गोंदवलेकर महाराज या उन्मनी अवस्थेमध्ये 6 महिने होते. ते तिथे होते आणि त्यावेळेला भैयासाहेब मोडक त्यांच्या दर्शनाला, त्यांच्या प्रवचनाला, त्यांच्या सेवेला पळशीकरांच्या वाड्यामध्ये इंदोरला जात असत. आनंद शास्त्र्यांशी झालेला हा संवाद झाल्यानंतर भैयासाहेब मोडक हात जोडून आनंद शास्त्री म्हणाले, मी आपल्याला एक सुचवू का? ते म्हणाले, काय? इथे एक महान साधू आलेले, तर तुम्ही त्यांच्या दर्शनाला याल का? मला असं वाटतं ते तुम्हाला अनुग्रह देण्यास, तुमचे सद्गुरू होण्यास योग्य आहे, असं नम्रतेने भैयासाहेब मोडक आले अनंत शास्त्र्यांना सांगितलं. सज्जनो, 1882 साल इंदोर याचा एक विलक्षण योगायोग आहे की याच 1882 साली आनंद शास्त्री महाराजांकडे जाण्यापूर्वी काही दिवस आधीच आनंद सागर, ज्यांचं नाव गोविंद कुलकर्णी मुळाच, ते त्यांचं वय 12 वर्षाचं 82 साली 11-12 वर्षाचे गोविंद कुलकर्णी, त्यांना आपल्याला तो प्रसंग माहिती आहे, ब्रह्मचैतन्यांचं दर्शन झालं आणि तिथे अनुग्रह झाला. 1882 साली इंदोरला त्यांचा अनुग्रह होऊन गेला होता. त्याच्यानंतर त्याच वर्षी त्याच इंदोरमध्ये अनंत शास्त्री आलेले. 1882 60 वर्ष, 82 मधून 60 गेले, किती राहिले? 22. 1 वर्ष. 23 वर्षांचे ब्रह्मानंद महाराज, 37 वर्षांचे ब्रह्मचैतन्य महाराज उन्मनी अवस्थेत आहे. काय सुंदर आहे पहा. 37 वर्षांचे ब्रह्मचैतन्य महाराज, 12 वर्षाचे आनंद सागर, त्यावेळेला 23 वर्षांचे ब्रह्मानंद. आनंद सागरांचा अनुग्रह पहिल्यांदाच होतो. पाहता क्षणी ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, अनुग्रह द्यायच्या आधी पाहिल्याबरोबर या आनंद सागर. अनुग्रह दिलेला नाही, अनुष्ठान झालेलं नाही, पण त्या जीवाची पात्रता आनंद सागराच्या काय असते. किती सुंदर कल्पना आहे. नुसते या विश्वात जरी आपण रमलो, कसे असतील, काय साधन केलं असेल, कोणत्या जन्माचं ते साधन असेल, कसं ते 11व्या वर्षी फळात आलं. या जन्मातलं वय 11 वर्षाचं दिसतंय, पण गेले अनेक जन्माचं. आणि 23 वर्षाचे आनंद शास्त्री तिथे आले. भाऊ भैयासाहेब म्हणाले, तुम्ही येता का उद्या? ते म्हणाले, उद्या कशाला, आताच जाऊ. एवढी ओढ लागली की आनंद शास्त्राला की मला सद्गुरू मिळाला. मला सद्गुरू का? तर मला परमात्मा त्यांच्याशिवाय मिळाला. एवढं महात्म्य सज्जनो सत्पुरुषांचं आहे. देव पावायला फारच कठीण आहे, संत फार लवकर पावतात. आणि ते पावले तर काय प्रश्नच नाही. गुरु गोविंद कडे कापेला भूपा. भैयासाहेब मोडक अनंत शास्त्राला घेऊन लगेच पळशीकरांच्या वाड्यात इंदोरला गेले. पळशीकरांच्या वाड्याच्या पायऱ्या चढल्या. गेल्याबरोबरचे चित्र अनंत शास्त्र्यांना दिसलं. कंसात महाराजांनी दाखवलं. असं महाराज लंगोटीवर बसलेले, 37 वर्षाचा सत्पुरुष लंगोटीवर बसलेला. सगळ्या जवळ बायका बसलेल्या आहेत, पोरं खेळत आहेत. पोरांच्या जवळ महाराज बसले. सगळ्या बायका प्रापंचिक प्रश्न विचारत आहेत आणि मराठी भाषेमध्ये, मराठी खेडवळ भाषेमध्ये गोंदवलेकर महाराज त्यांना उत्तर देत आहेत. हे चित्र वेदशास्त्र संपन्न, अनेक शास्त्र सभा जिंकून आलेले, अखंड संस्कृतमध्ये बोलणारे, गुरूंकडे अध्ययन केलेलं, नैष्टिक ब्रह्मचर्य असणारे आणि नैष्टिक ब्रह्मचर्य आयुष्यभर पाळायची इच्छा बाळगलेले असे अनंत शास्त्र्यांनी हे चित्र पाहिलं. इथे तुम्ही आम्ही जागृत होतो. काय
दुरूनच पाहिलं. काही सगळ्याला म्हणले निघूया का. नमस्कार पण केला नाही. मनामध्ये विचार आला, मी एवढा संस्कृतचा अध्ययन केला, हा माणूस बायकांमध्ये लंगोटीवर बसला, पोरांची काय बोलतो, बायकांची काय बोलतो, संसारी गप्पा मारतो, मराठीत बोलतो, फेडवळ मराठी, शास्त्र जिंकलेले, 6 शास्त्रांचा अध्ययन, वेदांताचा अध्ययन, भागवतावर, तपश्चर्या, व्यंकोबाचा दृष्टांत, दत्तात्रयाचा दृष्टांत, मारुतीरायाचा दृष्टांत, असा नाराज झाले. तिथून पुन्हा इंदोरवरून निघाले नरसोबाच्या वाडीला. नरसोबाच्या वाडीला 3 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करायचं. पारायणाला बसले. 3ऱ्या दिवशी दत्तात्रयाने सांगितलं नाही, दर्शन घडवलं. जे पाहिलं इंदोर ते मारुती आहे, ते मारुती राय, तेच तुझे सद्गुरू. उठ, निघ इंदोरला. भगवान दत्तात्रयांचा आदेश. पुन्हा नरसोबाच्या वाड्यात इंदोरला आले. पुन्हा भैयासाहेबांची भेट. भैयासाहेब दुसऱ्या दिवशी निघून गेले. महाराज पुन्हा त्याच वाड्यात, त्याच ठिकाणी, त्याच अवस्थेत. तो मुलांमध्ये वैसे, तो स्त्रियांमध्ये ऐसे, परी ऐसा निर्विकारी जगी मी नाही पाहिला. हे जे वर्णन आहे त्याचा संबंध याच्याशी, असं मला वाटतं. गेल्याबरोबर महाराज म्हणले, या आता, खूप झालंय, एवढंच म्हणजे महाराज. महाराज म्हणाले, पुष्कळ झालं, आता या. त्या वाक्याच्या आधीच अनंत शास्त्री गाडगोळी श्रींच्या पायावर नतमस्तक झाले होते. खळखळ खळखळ डोळ्यातून अश्रू, स्वतःच्या अश्रूंनी सगळे ब्रह्मचैतन्य महाराजांचे चरण कमल धुतले गेले. सज्जनो, 1 मिनिट झाला, 2 मिनिट, 5, 10 मिनिटं झाले तरी अनंत शास्त्रांना आपलं मस्तक त्या चरणांवरून उचलावं वाटलं नाही. कारण त्यावेळेला मनात विचार येत होता की माझी बुद्धी, माझी विद्या, माझा अहंकार, माझा अहम, माझं मी पण मला सद्गुरूंपासून दूर ठेवतो. देहबुद्धी का नको. शरणागतीची भावना ही सगळ्यात महत्वाची सगळी. आणि शरणागती सद्बुद्धी शिवाय नाही, सद्बुद्धी साधना शिवाय नाही. साधन नामसाधनेसारखं साधन नाही. कलियुगामध्ये एवढंच एक माळ, एक माळ इतकी मनापासून घ्यावी, एक नाम 5 मिनिटं, 3 मिनिटं, व्हॉटेवर तुम्हाला जेवढा वेळ, इतकं मनापासून असावं. महाराजांना वाटतं की कोण नाम घेतोय माझ्यासाठी. ही अवस्था, ही क्वालिटी येण्यासाठी क्वांटिटीचीच गरज आहे, एकदम नाही येणार. म्हणून 13 कोटी नाही. माझ्या आज मी जेव्हा 200 माळा करीन त्यातल्या 20 माळा तर खऱ्या असतील प्रेमाच्या, 20 वेळाचा 20 नाम तरी करेक्ट असेल. पण ते 20 त्या भावनेने येण्यासाठी 20,000 जप, म्हणजे या नंबरचा काही हे नाही, तो भाव निर्माण होण्यासाठी. पुन्हा पुन्हा मी सांगतो की आपल्या प्रपंचातला अनुभव आपण गाठीशी द्या की पहिल्या दिवशी मला सायकल चालवताच आली नाही आणि गृहिणीला पहिल्या दिवशी उत्तम 4 कुडाची नरम गोल छान मऊसुक्त पोळी सगळीकडून छान भाजली तरी न डागळलेली आली आहे का? नाही. खूप वेळा तो स्वयंपाक केल्यानंतर आयुष्याच्या केव्हा तरी 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर चांगली पोळी करता येते. मोठार्थी ज्ञानासाठी जर एवढा अभ्यास आणि एवढी तपश्चर्या करावा असेल तर भगवंताच्या प्राप्तीसाठी लागणाऱ्या क्वालिटी नामाला काही तर वेळ द्यावा लागेल. पोस्ट ग्रॅज्युएट व्हायला वयाची 23-24 वर्ष अखंड अभ्यास सातत्याने मन लावून जर केला तर पोस्ट ग्रॅज्युएट होऊन कुठेतरी चांगली नोकरी मिळण्याची पात्रता निर्माण होते. नोकरी मिळेल की नाही. मोठार्थी ज्ञानासाठी तर एवढे सज्जन हो, परमार्थाचं जे ज्ञान शाश्वत समाधान इतक्या लवकर आणि सहजतेने मिळेल का? पण शरणागतीचा भाव जर असेल, किती सांगितलं महाराज, माझ्या सद्गुरूंकडे, माझ्या तुकाबाईंकडे फक्त शरणागतीने जा. तिथे काहीच लागत नाही. तुम्ही पापी आहात, कसे आहात, काय शरणागत. मी आलोय, मी असा आहे, अवगुणी, अन्यायी, तुझा बस. कितीही अपराध करू द्या, कितीही मोठ्या गुन्हेगाराची आई आपल्या लेकराकडे तेवढ्याच प्रेम आहे. ते चूक की बरोबर तो सुसंवादाचा आणि वादविवादाचा विषय. पण तिचं महत्व काय असतं, कसंही असलं तरी लेकरू माझं आहे.
शरणागतीच्या भावानी अनंत शास्त्र्यांनी नमस्कार केला. महाराज म्हणाले, केव्हा डोकं काढतो? म्हणाले, महाराज माझी विद्या, माझं ज्ञान, माझी बुद्धी तुम्ही घेतली असं म्हणा, त्याच्याशिवाय आपल्या चरण कमलावरचं मस्तक मी उचलणार. आणि थोरले महाराज, गोंदवलेकर महाराज म्हणाले, बाळा घेतलं, तुझी सगळी विद्या, तुझं सगळं ज्ञान, तुझा सगळा अहम मी घेतलाय असं म्हटल्यावर त्यांनी चरण कमल सोडले. आणि मग त्या लेकराला ब्रह्मानंद महाराज अनंत शास्त्रांना थोरल्या महाराजांनी आपल्या कवेत घेतलं, आलिंगन दिलं, त्यांचं अवग्रहण केलं. आणि मग 1882 साली इंदोरमध्ये अनंत शास्त्री गाडगोळी, जे वेदशास्त्र संपन्न, खऱ्या अर्थाने वेदशास्त्र यांनी संपन्न असलेले असे अनंत शास्त्री गाडगोळी परमपूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांचे अनुग्रहित शिष्य झाले. शिष्य झाल्यानंतर जसं आनंद सागरांना सांगितलं अगदी तसंच म्हणाले, अनंत शास्त्री आता मंगळेश्वरला नर्मदेच्या काठावर, म्हणजे नर्मदा मैया असा प्रवाहित होते, अलीकडच्या तीरावर ओंकारेश्वर आहे, पलीकडच्या तीरावर मंगळेश्वर नावाचं अतिशय सुरेख भगवान शंकराचं एक मंदिर आहे. सुंदर मोठी भव्य अशी पिंड आहे, मोठा गाभारा आहे. आपण जाऊन पहा, ओंकारेश्वरला गेले की आपण मंगळेश्वरला जातोच. त्या मंगळेश्वराच्या ठिकाणी थोरल्या महाराजांनी अनंत शास्त्र्यांना सांगितलं की बुवा, आता इथे 3.5 कोटी रामनाम जपाचं अनुष्ठान तुम्हाला करायचं. त्याचे नियम सांगितले. भिक्षा मागून खायचं, मौन पाळायचं, अखंड नाम 24 तास घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि सांगितल्याप्रमाणे त्या नर्मदाबाईच्या काठावरच्या मंगळेश्वरला वेदशास्त्र संपन्न अनंत शास्त्री गाडगोळ्यांचं 3.5 कोटीचं अनुष्ठान आज प्रारंभ झाला. दिवसामागून दिवस जात होते. अनुष्ठान समाप्तीकडे, 3.5 कोटीच्या जपाच्या समाप्तीकडे अनंत शास्त्री चाललेले होते. समाप्तीच्या दिवशी अनंत शास्त्रींचे ब्रह्मानंद कसे झाले ते आपण दुपारी 5 वाजता पाहू. आणि उर्वरित भाग या चरित्राचा आपण संध्याकाळी संपू. श्रीराम समर्थ.